झी मराठीवरील ग्रहण या मालिकेतून सर्वांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता योगेश देशपांडे आता मराठी चित्रपटात दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे। त्यांचा 66 सदाशिव नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारीत पूर्ण झालं असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे। याची बातमी योगेश यांनी स्वतः सोशल मीडियावरून दिली होती। मुळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडिओ टीव्हीसाठी जाहिरात लेखन दिग्दर्शन केलं आहे। याशिवाय पुल गदिमा यांच्यावरील कार्यक्रमांसह विविध सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाचीही रुची जपली। त्यांच्या आगामी 66 सदाशिव या चित्रपटाबद्दल सांगताना योगेश यांनी एका मुलाखतीत सांगितले की जाहिरात विश्वात बरीच वर्ष काम केल्यानंतर आता काहीतरी वेगळे करावे असे मनात होते। याच दरम्यान सदाशिव 66चा विषय सुचला। या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळत मी अभिनय सुद्धा केला। चित्रपटाचा विषय अतिशय वेगळा आहे। या चित्रपटात प्रतिभावंत दिग्गज कलाकार दिसतील। चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन अंतिम टप्प्यात असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल। नावानुसारच वेगळा असलेला हा चित्रपट नेमकं काय घेऊन येणार आहे हे बघायची आता सगळीकडेच उत्सुकता आहे। तुम्हाला या सिनेमाविषयी काय वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मराठी सिनेसृष्टीतील ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा राष्ट्रीय मराठी।